चित्रपटाचं नाव ऑल इज वेल आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक अशी मुव्हमेंट आहे ना, तेव्हा असं आपण स्वतःलाच म्हणतो, "बाबा ऑल इज वेल, सगळं व्यवस्थित होणार आहे." काही गमतीशीर मुव्हमेंटच्या वेळेसही होऊ शकतं किंवा सीरियस. तुमच्या लाईफमधली मला ऑल इज वेल मुव्हमेंट सांगा, जेव्हा तुम्हाला असं वाटलं, की नाही स्वतःला तुम्ही ऑल इज वेल म्हणून तुम्ही पुढे गेलेला आहात, ती एस्केप केलेलं आहे त्या सिच्युएशनमधनं. माझ्यासाठी तर भयानक, कारण मी भयानक अँक्शियस असतो. खूप 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 कधी-कधी. बट त्यावेळेला मग ऑल इज वेल चालूच असतं माझं. बट आय थिंक माझा पहिला प्रयोग होता. तेव्हा मी भयानक घाबरलेलो होतो आणि पहिल्यांदाच मी लोकांसमोर एक व्यावसायिक नाटक करणार होतो हो. आणि सगळ्या गोष्टी होत्या. नाटकाची सुरुवातपासून शेवटपर्यंत मी टोटली आहे त्याच्यामध्ये. हो. अजिबात बाहेर जात नाही. सो तिथे कुठेतरी घाबरलो होतो मी. बट आय वॉज स्टिल ऑल इज वेल करत होतो. त्यामुळे ते ऑल इज वेल इतकं झालं, की तो पहिला प्रयोग मला आठवतच नाही अजिबात. तो असा गेला तो बरं. असा. इट वाह! मला जस्ट आठवतं कारण मी आलो हो, होतो. तो आला होता तो आठवतोय. तर तो मला बाकी मला आठवतच नाही. तो हां. इतका फास्ट गेला माझ्यासमोरून. सो आय थिंक असे काही मोमेंट असतात जे आपण ज्यावेळेला ऑल इज वेल जेव्हा म्हणतो, ते मोमेंट असे निघून जातात की आपल्याला कळतही नाही की आता काय झालंय आणि काय घडलंय. राइट. सो दिस वॉज वन ऑफ द मोमेंट.